शॉपिंग काय केली ती दाखवते पहिले, नंतर आपण बऱ्याच गप्पा मारू. काय रे सोनू, काय बाबा जवळ गेला तू? काय म्हणते बाबा? काय म्हणते? फिरायला. चला आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय. ट्रिपवरून आल्यानंतर सर्वजण पुन्हा एकत्रित आले आणि जयाने सईसाठी अंशूसाठी खूप छान मस्त सँडल खरेदी केली होते ना यात्रेमध्ये, तर ते घेऊन आले विनोद दाजी, जयाचे मिस्टर. आणि जया नव्हती आली, ती दुसरीकडे गेली होती एका ठिकाणी कार्यक्रमाला. आम्ही सर्वजण छान मस्त गप्पा टप्पा मारत होतो आणि ज्या बंदूक आणलेल्या होत्या ना मुलांसाठी, तर मुलांनी त्या बघितल्या, मुलांना खूप आवडल्या. अंशूला आणि शिवला, सईला तिघांनाही आणलेली होती, लाडूला पण आणली होती, पण लाडूला काही बंदूक कळत नाही. तर ह्या बंदुकीतून आहे ना डाळ वगैरे काही निघत नाही, ते फक्त कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे तसं, फक्त त्यातून लाल लाईट निघतो आणि थोडासा धूर आल्यासारखं वाटतंय बाहेर. तर अंशूला तर खूप मज्जा येत होती, ती बराच वेळ ती बंदूक चालवत होती, खूप छान वाटलं तिला ती बंदूक आणल्यानंतर. तर तिला आधी बाहुली पण आणलेली होती, मोठी डॉल आणलेली होती गोरखदाजींनी, सागरदादाही आलेला होता, मोठी बहीण, सर्वजण घरी आलेले होते. लाडू मस्त खेळत होता अंशूसोबत. तर आज आमच्याच घरी सर्वांचा स्वयंपाक चालू होता. काय चालू आहे दोघींचं? ननंद भाऊजया काय करताय? स्वयंपाक. एक चपात्या करते, एक कुरडई तळते. तुम्ही काय करताय? खेळा खेळा, पुढं खेळा. 4-5 दिवस बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळाच आला होता, त्यामुळे साधं सुधं काहीतरी खायचं होतं. म्हणून मग आम्ही ना इथे भरपूर चपात्या आणि मस्त पातळ पिठलं बनवलं आणि कुरडई तळली. पिठल्यामध्ये चुरून खायला छान वाटते कुरडई, नागलीचे पापड तळले, भात बनवला, असा साधा सुधा सिंपल स्वयंपाक बनवला. आणि थंडी खूप होती, तर थंडीच्या वातावरणामध्ये असं गरम गरम पिठलं खायची मजाच वेगळी असते. तर चला, सर्वच जण आलेले होते, पुढे हॉलमध्ये बसलेले होते. आता सर्वांनी एकत्रितपणे छान मस्त जेवण केलं. अर्चनाने घरी काही स्वयंपाक बनवलेला होता, तो पण इकडेच आई घेऊन आली आणि खूप छान आमचं सर्वांचं जेवण झालं. इथे सकाळची भोपळ्याची भाजी होती, ती पण शिल्लक राहिलेली होती. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला, मस्त सकाळ झालेली आहे, माझी आंघोळ झाली, चहा पाणी नाश्ता सर्व आवरलेलं आहे. घरातली थोडीफार साफसफाई होती ती पण आवरली आणि पूजा पण आली होती माझ्या हेल्पला, कारण तिने बघितलं की मम्मी थकलेली आहे, दमलेली, तर ती पण आल्यानंतर मग मला खूप सारी मदत करू लागली. आता म्हटलं चला, ट्रिप तर आमची खूप खूप छान झाली, खूप सारा एन्जॉय केला आम्ही ट्रिपमध्ये. तुम्ही सर्वांनी आमचे व्हिडिओ बघितले आणि सर्वांनाच व्हिडिओ खूप आवडले. तर चला म्हटलं आपण काय काय शॉपिंग केलेली आहे ती दाखवू. तर जास्त काही शॉपिंग केली नाही आम्ही, तसं तर आम्हाला सर्वांना शॉपिंग करायचं भयंकर वेळ आहे, म्हणजे शॉपिंग करतोच आम्ही कुठे गेल्यानंतर, पण इतकं काही व्यवस्थित काही दिसलं नाही कुठे शॉपिंग करण्यासारखं. पण ज्या काही वस्तू आम्हाला दिसल्या, आवडल्या, त्या आम्ही घेतल्या. तर चला, शॉपिंग काय केली ती दाखवते पहिले, नंतर आपण बऱ्याच गप्पा मारू. तर तुम्ही बघितली ही छोटीशी माऊ, तिला हात लावला की ती अशीच गागते. ही मी घेतली आपल्या लाडूसाठी. तर त्याला ना असा आवाज वगैरे आवडतो प्राण्यांचा, तर काय घ्यावा त्याच्यासाठी मला उमजतच नव्हतं. तर मिस्टरांनी त्याच्यासाठी ना बंदूक घेतली, पण आता एवढ्याशा बाळाला बंदूक काही कळणार आहे का? त्यामुळे म्हटलं चला माऊ घेऊ आपण. तर हे बघा, हिला हात लावल्यानंतर ती लगेच गागते आणि त्याच्या हातात दिल्यानंतर आहे ना ती कंटिन्यू मग ती अशी थोडीशी दाबल्यानंतर गागतच असते. तर अशी याच्यात आहे टोपलीमध्ये आणि खूप क्यूट आहे, तिच्या पिल्लासोबत ती बसलेली आहे, खूप छान आहे. पण लाडूकडे दिली ना तर लाडूने तिचे केस ओढले असे. तर ही 250 रुपयाला घेतली मी. बाकीच्या माझ्या बहिणींनी पण घेतल्या, पण त्यांच्या वेगळ्या आहे जराशा, त्यांच्या 150 रुपयाच्या आहे. त्यांनी पुष्करला घेतल्या आणि एकच मांजरीचं पिल्लू आहे त्यामध्ये, पण ते पण छान मस्त असं आवाज काढतं, तर ते पण मस्त होतं. पण मी ही आधी घेतली होती. त्यानंतर आम्ही राजस्थानमध्ये ना अमेरिकेला बघायला गेलो ना, तिथे हे कॅप घेतल्या सर्वच मिस्टरांनी आणि बाकीच्या दाजींनी घेतल्या. तर ह्या कॅप आहे ना, ह्या तिथे ना 50-50 रुपयाला सांगताना 100-150 सांगतात, पण 50 रुपयाला एक होती. तर त्यांनी फोटोशूट करण्यासाठी घेतली, छान आहे. त्यानंतर ही एक कॅप आम्ही घेतली, 4ही बहिणीने घेतल्या आम्ही, तर फोटोशूट करण्यासाठीच घेतली होती. मस्त खूप छान वाटत होती घातल्यानंतर, आणि ऊन बरंच होतं तिथे, तर म्हटलं चला ऊन पण लागणार नाही म्हणून आम्ही ही घेतली. तर हिची प्राइस आहे 150 रुपये.
त्यानंतर हे मी किल्ल्यावरच घेतलं, जरा गुंता झाला याचा, पण हे खूप छान आहे. हवा आल्यानंतर आहे ना आपोआप ते वाजतं, घंट्या आहे त्याला छोट्या छोट्या. आता त्याचा गुंता काढल्यानंतर दाखवते मी. आणि हे गॅलरी किंवा घरामध्ये आपण टांगून ठेवायचं, लावायचं. पॉझिटिव्ह वाईब्स येतात याच्यातून असं म्हणतात, चांगलं असतं. म्हणून मग मी हे घेतलं. तर आम्ही सर्वच बहिणींनी घेतलं. 100 रुपये प्राईस याची. यामध्ये ना हत्ती पण होते, पण मला हे आवडले. हत्तीचं पण घेतलं आम्ही, संध्याने मोठ्या बहिणीने घेतलं. तर हे बघा किती छान दिसतंय ना, गॅलरीमध्ये लावण्यासाठी घेतलं मी. पण पूजाला मी बोलली की तुमच्या गॅलरीमध्ये लावा तुम्ही, कारण लाडूला आवाज ऐकल्यानंतर तो याच्याकडे बघेल, कारण आमची काही अजून गॅलरी वगैरे तयार नाही आहे. तर तिला बोलली की तुम्हाला घेऊन जा, खूप छान वाटतं ते असं. आणि 100च्या मानाने चांगलं आहे. आम्ही तर 100ला घेतलं, पण पुढे आल्यानंतर मग ते 70लाच होतं. 150चे 2 होते, पण म्हटलं चला असू द्या. तर त्यानंतर डमरू ओंकारेश्वरला आम्ही हा डमरू घेतला, लाडूसाठीच घेतला. त्याला आवाजच आवडतात, त्याच्यामुळे मग म्हटलं चला. महाशिवरात्री पण आहे ना आता 15 तारखेला, तर म्हटलं चला मस्त आहे डमरू. त्यानंतर काही शोपीस घेतलेले आहे मी. तर मी तुम्हाला हे लाकडी ट्रे दाखवते, लाकडी वस्तू घेतलेल्या आहे मी. तर हा लाकडी ट्रे मला खूप आवडला. माझ्या किचन चॅनलसाठी म्हणजे रेसिपी वगैरे करते ना मी, तर रील्स वगैरे बनवते त्यावेळेस लागतातच असे काही शोपीस आपल्याला. तर मी हा ट्रे 300 रुपयाला घेतला. भक्कम आहे, हेवी आहे, छान आहे, मस्त आहे, मला खूप आवडला. आपल्या इकडे मिळत नाही, म्हणजे इकडे मिळतात ऑनलाईन पण खूप महाग मिळतात, पण मग म्हटलं चला. आणि हे बघा, हे चमचा आणि झारा टाईप आहे, हा एक घेतला. तर हे एकदम दणकट आणि जाड आहे. तर हे पण 50 रुपयाला स्वस्त वाटले मला, म्हणून मग मी हे घेतलं. प्रत्येकाच्या किंमत सांगते, प्राईस सांगते तुम्हाला. आणि ही चेअर खूप छान आहे, शोची चेअर आहे. तर ही अशी अशी हलते ठेवल्यानंतर. हे बघा खूप सुंदर आहे. तर हिची प्राईस फक्त 100 रुपये. छान वाटलं मला, खूप मस्त वाटलं. याच्यावर आपण एखादा छोटासा बाहुला किंवा छोटासा टेडी वगैरे काही पण बाहुली ठेवू शकतो. खूप मस्त आहे ना शोपीस म्हणून. त्यानंतर ही खाट घेतली. तर एका ताईंची कमेंट होती की श्रीकृष्णांना झोपण्यासाठी ही खाट असते, तर ही पण मी घेतली. सर्वच बहिणीने आम्ही घेतली. छान आहे. ही पण 100 रुपयाची. त्या शॉपमध्ये बऱ्याच वस्तू आहे ना स्वस्तच होत्या. तर हे एक छोटंसं जातं बघा, असं गोल फिरतंय. हे माझ्याकडे दगडे आहे, पण म्हटलं हे लाकडी आहे आणि यावरती छान अशी व्हाईट पेंटिंग आहे. तर हे पण मी घेतलं 100 रुपयाचं. हे पण खूप सुंदर आहे. आणि हे ताक किंवा लोणी घुसळण्याचं आहे. तर हे बघा, हे पण 100 रुपयालाच आहे. हे पण खूप छान आहे, मस्त आहे. हे लाकडीच आहे. 100 रुपयाला या वस्तू होत्या, पण मला खूप आवडल्या. आणि ही डालकी लाकडीच आहे. तर ही मी फ्रूट वगैरे ठेवण्यासाठी घेतली. हे जे आहे ना हे लाकूडच आहे, प्लॅस्टिक नाही आहे. तर म्हटलं चला फ्रूट किंवा काही भाज्या वगैरे ठेवायला छान आहे, मस्त आहे. फुलं वगैरे असं काही पण आपण ठेवू शकतो डेकोरेट करण्यासाठी. आणि हे स्टिकर आहे जे मी घेतले फ्रीजला लावण्यासाठी, म्हणजे आपण कुठेही लावू शकतो, चिटकून ठेवू शकतो. तर हे राधाकृष्णचे, हे हत्ती आणि उंट. हे मी आमेर किल्ल्याजवळच घेतलं. 100 रुपयाचे 3 होते. तर मी घेतले, हे आवडले मला. त्यानंतर यामध्ये काही देवांची वस्त्र आहे. सावरे सेटला बघायला गेलो, तिथे आम्ही गेलो ना, तर तिथे मी हे बाळकृष्णांचे हे वस्त्र घेतले. 2 घेतले. हे बघा, पिवळा आणि ग्रीन कलरचा, याच्यावरती थोडेसे असे डायमंड वगैरे लावलेले. तर हे 150चे 2 घेतले. आणि टोप आहे ज्याला मोरपीस लावलेला आहे. तर हा बघा छोटासा टोप आहे. असे 3 घेतले मी. एक ग्रीन, एक थोडासा येलो आणि रेड आहे, आणि एक थोडासा वेगळाच आहे असा. देवाची वस्त्र आमच्याकडे सिन्नरला मिळत नाही, नाशिकला मिळतात, पण थोडी महाग मिळतात. तर मग म्हटलं चला घेतली ही. त्यानंतर बांगड्या आणल्या बहिणींना,
भाऊजाईंना. आता बहिणी तर सोबतच होत्या, पण ऋतू, पूजा, अर्चना, तर त्यांच्यासाठी सर्वांसाठी असे बांगड्यांचे सेट आणले. दुसरं काही घेणार म्हटलं, चला बांगड्या घेतल्यानंतर त्याचा वापर तरी होईल. तर कपडे वगैरे बघत होतो आम्ही, पण इतके काय आम्हाला व्यवस्थित मिळाले नाही. तर पूजाला तर मी एक स्वेटर घेतलं, कारण पूजा बोलली होती मला चांगलं स्वेटर दिसलं तर आण मम्मी, कारण आपल्या पूजाला स्वेटरच आवडतं. तर मग हे पण मला तिथे आवडलं नाही एवढं, पण ती बोलली की छान आहे. तिला मी दाखवलं. हे बघा, 350 रुपये प्राईज आहे याची. इकडेही मिळतं, पण आता मुलींना काहीतरी आणलं तर आनंद होतो, त्यामुळे म्हटलं चला स्वेटर घेऊन टाकू एक. तर हे पूजासाठी मी आणलं स्वेटर. आणि हे लाडूसाठी एक दुपटं संध्याने घेतलं. तर इथे जरा महाग होतं, तिथे 100लाच होतं हे दुपटं. आणि जाड आहे, छान असं गरम वाटतं, मऊ मुलायम आहे. संध्या बोलली की लाडूसाठी घेतलंय, तर तिनेच घेतलं हे. जयाने पण लाडूसाठी स्वेटर घेतलं. आणि एवढीच शॉपिंग आहे. बाकी हां, हे खलबत्ता राहिलेला आहे. हा खलबत्ता आहे ना, हा पण सालासरलाच घेतला मी. ही जी लाकडी शॉपिंग आहे ना, ही सालासर बालाजीलाच केली मी, तिथेच भेटल्या आम्हाला या वस्तू. आणि हा खलबत्ता आहे ना, मार्बलचा, व्हाईट रंगाचा आहे. तर माझ्याकडे दगडी पण आहे, पण मी म्हटलं चला आपण रेसिपी करताना, रील्स करताना वापरतो ना, तर यामध्ये थोडंफार वेलची किंवा आलं असं काहीतरी छोट्या छोट्या वस्तू कुठल्या जातील, म्हणून मग मी हा घेतला. छान आहे. हा 200 रुपयाचा घेतला. बाकी मग काही नाही. महादेवांचं शिवलिंग घेतलेलं आहे मी, तुम्हाला नंतर दाखवते. ते पूजाने ठेवलेलं आहे कुठेतरी, मला सापडलं नाही. तर आता ह्या सर्व काही वस्तू तुम्ही बघितल्या. आणि आमचा रूट कसा होता ते मीच तुम्हाला सांगते. तर आम्ही सिन्नरवरून निघालो. बंदूक राहिली तुम्हाला दाखवायची. तर ही बंदूक आहे ना, मिस्टरांनी 4 बंदुकी घेतल्या होत्या. एक सईला, एक अंशूला, शिवला आणि लाडूला, अशा घेतलेल्या होत्या 4. मी तर बोलली लाडूला घेऊ नका, लाडूला काही समजत नाही, पण त्यांनी घेतली तरी ही पण. तर शिवला घेतली होती, ती जयाने घेतली. मग जया बोलली की मी घेते शिवला, मग तिने घेतली ती शिवसाठी. आणि ही बघा चालू होणार नाही, कारण हिला सेल टाकल्यानंतर ही चालू होईल. मी तुम्हाला दाखवेल ती कशी चालते पुढे. तर यामध्ये पाणी टाकावं लागतं कुठेतरी, मला माहीत नाही, एवढी आयडिया नाही. तर 350 रुपयाला ही बंदूक आहे, पण छान आहे. तर ह्या अशा 3 आणल्या आम्ही, एक अंशूला, एक सईला आणि एक लाडूला. आणि शिवला जयानेच घेतली. मुलांसाठी पण काय खेळणं घ्यावं समजत नव्हतं, पण मग काहीतरी घ्यायचं म्हणून मग ही बंदूक घेतली आम्ही. चला आता तुम्हाला रूट दाखवते मी, आमचा रूट कसा होता. तर आम्ही 4000 किलोमीटरचा प्रवास केला संपूर्ण. आणि सिन्नर ते चांदवडवरून आम्ही रूट केला. सिन्नरपासून चांदवडला गेलो, तिथून मग सावऱ्या सेट, नाथद्वारा, जैसलमेर, तनोट, पाकिस्तान भारत बाउंड्री तिथे पण गेलो होतो. आणि आशिया, करणी माता, कुलधाराला गेलो. मग सालासर बालाजीला, खाटूश्याम केलं, जयपूर, पुष्कर, उज्जैन, ओंकारेश्वर. नंतर सर्वात शेवटी ना बिजासनी माता, पण मंदिर बंद होतं, त्यामुळे बाहेरूनच दर्शन झालं रात्रीचं. तर असा आमचा रूट होता. आणि आता आम्हाला खर्च किती आला ते सांगते. तर तसं पाहायला गेलं तर एकत्रितपणे आम्ही सर्व काही खर्च केलेला आहे, कारण आम्ही घरात जो किराणा भाजीपाला घेतला होता तो काही नेला नाही. तर तो मोठ्या बहिणीनेच केलेला होता, मोठ्या दाजींनी बहिणीने. तर तो भाजीपाला आणि किराणा आम्ही सर्व काही तिलाच देऊन टाकला, कारण गाडीत जागा नव्हती, त्यामुळे मग आम्ही नेलं नाही. आणि बरं झालं नेला नाही, कारण आमची ट्रिप मग एवढी व्यवस्थित झाली नसती, कारण अडचण झाली असती गाडीमध्ये, कारण गाडी छोटी होती, त्यामुळे ते काही ठेवता आलं नाही. आणि थंडी बरीच होती तिकडे, त्यामुळे मग एवढं काही आम्ही केलं नसतं स्वयंपाक वगैरे. आणि दर्शन वगैरे पण आम्हाला मग करायला भेटली नसती, त्यामुळे. तर म्हटलं चला बरं झालं आपण शीतापाणी आणला नाही सोबत. तर आम्ही जो काही किराणा करतो किंवा काही खायचे पदार्थ नेतो ट्रिपमध्ये, तर ते सर्व काही आमचे एकत्रितपणेच असतात. नंतर मग आम्ही ते पैसे डिवाइड करून एकेकाला किती किती येतात, तर ते सर्व काही बजेट करून देत असतो. तर आता किराणा आणि भाजीपाला तर घरातच राहिलेला होता, तो काही नेला नाही. पण आम्ही ज्यावेळेस ट्रिपला गेलो
तर रस्त्याने कुठे चहा घेतला असेल किंवा कुठे काही हॉटेलला जेवण केलं असेल किंवा काही फ्रूट असेल ते घेतलेले असेल, काही पाण्याच्या बिस्लरीज घेतलेल्या होत्या, त्या सर्व काही ज्या काही आम्ही गोष्टी खाल्ल्या रस्त्याने किंवा काही घेतल्या, तर त्याचं सर्व काही एकत्रितपणे बिल एका कागदावर लिहून ठेवलेलं होतं. म्हणजे किती खर्च झाला आमचा आणि सर्व काही गाडीचं भाडं, म्हणजे किती पैसे पेट्रोलला लागले, ते सर्व काही एकत्रितपणे एका पानावरती लिहून ठेवलेलं होतं. आणि नंतर मग घरी आल्यानंतर त्याचा हिशोब लावला आणि ते सर्व काही डिव्हाइड केलं. म्हणजे एका जोडीला किती वाट्याला पैसे आले, खर्च किती झाला. तर जवळपास 1,20,000च्या आसपास खर्च झाला. 1,20,000च्या आसपास खर्च झाला सर्वांचा. आणि वैयक्तिक जी आपली शॉपिंग असते तिचा काही यामध्ये खर्च लिहिलेला नाही आहे, कारण ही शॉपिंग आम्ही आमच्या तर्फे केलेली आहे प्रत्येकाने. तर या शॉपिंगचा काही त्यामध्ये संबंध नाही. तर आमच्या वाट्याला मग आले 28,000. म्हणजे मिस्टर आणि मी एका जोडीला 28,000 असा खर्च आलेला आहे, 4ही जोड्यांना. तर अशा प्रकारे आमचा सर्व काही रूट झाला आणि खर्च इतका झाला. छान झाली आमची ट्रिप, मस्त झाली आणि तुम्हाला सर्वांना आवडली. तर आता सर्व इतके उत्साही आहे की पुढे अजून आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाऊ आणि त्यावेळेस पण असंच छान मस्त एन्जॉय करू, मजा करू. तर लगेच तर नाही, आता घराची कामं चालू आहे. 5 ते 6 महिन्यानंतर आता कुठे जाऊ शकणार नाही. तर तेव्हा मग गेल्यानंतर परत तुम्हाला सर्व व्हिडिओ शेअर करू आम्ही. तर चला आता सर्व काही हे ठेवून देते आणि आवडते. बघत राहा पुढचाही व्हिडिओ. आला का ग लाडू? काय ग, तुम्ही कुठे गेले होते? मावशीच्या घरी. मग का बरं आली? ते पंचवटीला गेली ग नाश्ता करायला. हा का? रात्री अंशूचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता. 8 फेब्रुवारीला तिचा बड्डे असतो. पण सकाळी ना सर्वजण मामांच्या घरी गेले होते. माझ्या मामाच्या घरी छोटासा कार्यक्रम होता. तो काय होता पुढे तुम्हाला सांगतेच मी. तर अंशू मग रात्री आली इकडे. तर आम्ही आईच्या घरी न जाता मग त्यांना सर्वांना इकडेच बोलवलं, बहिणीच्या घरी. तर अंशूचा बड्डे मग इथेच करू म्हटलं, छोटासा घरातल्या घरात सेलिब्रेट करायचा होता. संध्या आणि श्यामदाजी पण आलेले होते. तर त्यांनी येताना अंशूसाठी केक आणि चॉकलेट्स आणलेले होते. तर अंशू सर्वांना चॉकलेट्स वाटते आहे. तर तिचा हा 5वा बड्डे. तर ती 5 वर्षाची झाली. आदल्या दिवशी तिचं मस्त फोटोशूट पण झालेलं होतं. आणि इथेच मोठ्या बहिणीच्या घरीच आता आम्ही सर्वजण आलेलो होतो. तर इथेच तिचा आता बड्डे करू, कारण सकाळी तिचा बड्डे झालेला होता मामांच्या घरी. तर आई, वडील, सागरदादा, अर्चना सर्वजण तिकडे गेले होते, कारण मामांचा मुलगा गौरव तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आपला कॉमेडी बॉय. तर त्याचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यामुळे मग सर्व मुलीकडचे पाहुणे ना त्यांच्या घरी आलेले होते घर बघण्यासाठी. त्यामुळे मग सर्वजण तिकडेच होते. तर अर्चना पण दमलेली होती, थकलेली होती. त्यामुळे आईला आम्ही सर्वांना इकडेच बोलवलं. तर इकडेच म्हटलं चला अंशूला केक वगैरे आणू आणि मस्त तिचं औक्षण करू, बड्डे सेलिब्रेशन करू. तर राहुल गेला होता केक आणायला अंशूसाठी. तर छान आता सर्वांनी तिचं औक्षण केलं आणि छोटासा बड्डे इथे आम्ही सर्वांनी तिच्यासोबत सेलिब्रेट केला. दोघींचा बर्थडे आहे. आता घेते काय तुम्ही पण संध्याने आणलेला केक कट केला. त्यानंतर पुन्हा आता राहुल पण केक घेऊन आलेला होता अंशूसाठी. तर छान असा सुंदर केक आणलेला होता, तोही नंतर मग आम्ही सर्वांनी कट केला अंशूसोबत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अंशू, हॅपी बर्थडे टू यू. आता परत खायचं थोडं थोडं. अंशू ते लावायचं ना ग. लावलं ना मग तू खरंच पाहिलं नाही मी. कुठे कापेत होते.
अगे तोंडापाशी लाव तिच्या अन्न सुद्धा घे तू तर याच्यावरती जेल टाकून राहता का ह्या केक वर असं वेगळंच आहे असं एकदम फोटो काढा पहिले तू गिरला घाल राहिलाय ना फोटो आधी एक केला एक फोटो येईल काय व्यवस्थित फोटो जरा हे तोच देते साक्षीकडे वाटलं ते रात्री पुन्हा सर्वजण एकत्रित आले आणि अंशूचा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही सर्वांनी मिळून. रात्रीचे 10 वाजले होते. त्यानंतर मग सर्वजण घरी गेले आणि हा व्हिडिओ पण इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि सर्वांनी अंशूला भरभरून आशीर्वाद द्या, प्रेम द्या व्हिडिओमधून. ती सर्वांना बाय बाय करते.